Hello friends, I am Mansi. Welcome you to the session of our English class. आज आपण जो चॅप्टर वाचतोय आपला लेट्स मार्च, जी की एक स्पीच आहे गिवन बाय कैलाश सत्यार्थी. हिचाच नेक्स्ट पार्ट बघूया की पुढे ते आणि काय म्हणतात आपल्या स्पीच मध्ये मुलांबद्दल आणि आपले जे त्यांचे व्ह्यूज आहेत, काय व्ह्यूज आहेत त्यांचे जे ठेवतात सगळ्यांसमोर वेन ही वॉज गेटिंग द नोबेल प्राइज मिळताना त्यांनी स्पीच म्हटली होती. तर चला आपण कंटिन्यू करू स्पीच वाचणं. लेट्स मार्च. सो वी विल कंटिन्यू फ्रॉम वेअर वी हॅव लेफ्ट इन द लास्ट सेशन. मागच्या वेळेस आपण जिथे सोडलं होतं तिथून सुरुवात करूया. महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रियल पीस इन दिस वर्ल्ड वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. म्हणजे काय झालं की जर महात्मा गांधी काय म्हणतात ते असं म्हणाले होते की जर आपण जे आहे टीच रियल पीस इन दिस वर्ल्ड, पूर्ण विश्वाला जर आपण खरोखर म्हणजे पीस म्हणजे शांतीची शिक्षा देणं चाहतो आहे तर आपल्याला कुठून सुरुवात करावी लागेल. वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. तर आपल्याला चिल्ड्रन म्हणजे लहान मुलं ह्यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. कारण की त्यांच्यामध्ये जर आपण ही शिक्षा देऊन जाऊ तर ते पुढच्या पिढींमध्ये तेच हे करू शकतात. आय हम्बली ऍड, तर मी ह्याच्यामध्ये आणि ऍड मिळवणं चाहतोय लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कम्पॅशन फॉर आवर चिल्ड्रन. तर महात्मा गांधीची ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये मी अनेक ऍड करणं चाहतोय की चला आपण जे आहे युनाइट करू वर्ल्डला, पूर्ण विश्वाला जे आहे संघटित करू थ्रू कम्पॅशन फॉर आवर चिल्ड्रन. आपल्या मुलांकरता जे आहे कम्पॅशन दाखवून, त्यांच्याबद्दल प्रेम दाखवून जे आहे आपण या विश्वाला जे आहे एकत्रित करू. आय आस्क, whose children are they who stretch footballs yet never played with one? तर मी विचारतो कुणाचे ते मुलं आहेत जे की फुटबॉलला शिवतात. फुटबॉल तुम्ही खेळली असेल, फुटबॉल बघताना तर ती शिवलेली असते ना फुटबॉल. तर ते कोण मुलं आहेत जे शिवतात, कुणाचे मुलं आहेत जे शिवतात पण स्वतः नाही खेळत कधी. एकही कोणी बच्चा त्यापैकी खेळला नाही आहे. Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate? कुणाची मुलं आहेत ते जे की हार्वेस्ट करतात कोकोला, म्हणजे जे कोको पावडर असतं ना जे आपण चॉकलेट जे पितो खातो, तर चॉकलेट जे कोकोला जे हार्वेस्ट करतात, जे उगवतात पण तरी सुद्धा ज्यांनी कधी आजपर्यंत चॉकलेटला टेस्ट नाही केलंय, ते असे कुणाची मुलं आहेत हे. हुज चिल्ड्रन आर दे हु आर डाईंग ऑफ इबोला? ते कुणाची मुलं आहेत जे की इबोला, जे की एक डिझीज आहे, रोग आहे, त्याच्याशी मरतात ते. हुज चिल्ड्रन आर दे हु आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज? कुणाची ते मुलं आहे ज्यांना की किडनॅप केलं जातं, अपहरण केलं जातं आणि होस्टेजेस म्हणून ठेवलं जातं. त्यांना ते कुणाची मुलं आहेत? दे आर ऑल आर चिल्ड्रन. ते सगळे आपले मुलं आहेत. आय रिमेंबर an 8-year-old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. तर मला एक 8 वर्षाची मुलगी लक्षात आहे जिला की आम्ही वाचवलं होतं. रेस्क्यूड म्हणजे वाचवणं. इंटर जनरेशनल म्हणजे काय झालं, इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन्स, म्हणजे जे काही जनरेशन पासून मागच्या पिढी दर पिढी, ठीक आहे ना, जे जसं की सपोज कोणाची दुकान असते, पिढी दर पिढी ते त्यांचे बाप दादांपासून कोण त्यांचा मुलगापर्यंत सगळे चालवतात ते. सो दॅट इज कॉल्ड इंटर जनरेशनल. तर आम्ही अशा एका मुलीला वाचवलं होतं जी की अशी पिढी दर पिढी फोर्स्ड लेबर, तिला फोर्स केलं जात होतं लेबरिंग करायला करता, म्हणजे असे काम जे कारीगर असतात जे फ्रॉम स्टोन क्वेरीज, असे जे पत्थरांचे जे कामं असतात ते करायला ती फोर्स्ड होती, तिला जबरदस्ती होती, कारण की त्याची पिढी दर पिढी हेच काम केले. वेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट आफ्टर हर रेस्क्यू, जेव्हा ती माझ्या कारमध्ये बसली, जेव्हा तिला मी वाचवून घेतलं, जस्ट त्याच्यानंतर शी आस्क्ड मी, तिने मला विचारलं, व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर? तुम्ही आधी का नाही आले? हर अँग्री क्वेश्चन स्टिल शेक्स मी. तिने हा जो प्रश्न विचारला होता रागावून, अजूनही मला ते विचार करून मला ते मी शेक होऊन जातो, म्हणजे की मला घबराट होते. अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. आणि या प्रश्नामध्ये खरंच ही शक्ती आहे की पूर्ण विश्व याच्या बाबतीत विचार करेल. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. हिचा जो प्रश्न होता त्या मुलीचा की तुम्ही आधी का नाही आले, हा आपल्या सर्वांकरता आहे. व्हॉट आर वी डुईंग? आम्ही काय करतोय? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? आम्ही कसली वाट पाहतोय? हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलाउड टू गो विदाउट रेस्क्यू? किती मुलींना अशा प्रकारे आपण जाऊ देऊ बिना त्यांना वाचवल्या? चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आर इनॅक्शन अँड वॉचिंग आर ऍक्शन्स. तर मुलं जे आहेत हे जे आपलं इनॅक्शन आहे, इनॅक्शन म्हणजे आपण जे नाही करतोय हे बघतात आहेत, ते त्याला प्रश्न करतात आहेत, आणि वॉचिंग आर ऍक्शन, आपण जे करतोय त्यालाही बघतात आहेत. जे आपण नाही करतोय आणि जे करतोय दोघांना ते वॉच करतात आणि प्रश्न करतात आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ऍक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. तर म्हणून आपल्याला जे आहे एक असं ऍक्शन घ्यायचंय, कलेक्टिव्ह ऍक्शन, सगळ्यांनी मिळून असं एक ऍक्शन घ्यायचंय विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी.
असं सोचून की हे अर्जंट नीड आहे, म्हणजे की खूप जरुरी आहे आता. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स, प्रत्येक मिनिट जो आहे तो मॅटर करतो, तिचं महत्व आहे. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, आणि प्रत्येक मुलगा किंवा मुलगी, प्रत्येक लहान मूल तोही जो आहे महत्वाचा आहे, त्याचाही काही व्हॅल्यू आहे. एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर्स, आणि जो बचपन असतो मुलाचा तो पण मॅटर करतो प्रत्येकाकरता. Therefore, I challenge the passivity and pessimism surrounding our children. आणि म्हणूनच मी जे आहे, जी पॅसिव्हिटी आहे, म्हणजे की नो ऍक्शन टेकन, लोक पाहूनही जे अनदेखा करून देतात, जे डोळे बंद करतात आपले, तर ते म्हणतात की मी अशा पॅसिव्हिटीला आणि अशा पॅसिमिझमला, निराशावादला, जी लहान मुलांना जी घेरलेली आहे तिला मी चॅलेंज करतो. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी. तर मी हा जो कल्चर आहे, ही जी आपली संस्कृती आहे चुप्पी ठेवायची, चुप राहायचं आणि पॅसिव्हिटी काही न करायचं, ह्याला मी चॅलेंज करतो. दिस कल्चर ऑफ न्यूट्रलिटी. न्यूट्रलिटी म्हणजे काय? नॉट सपोर्टिंग ऑर हेल्पिंग, की कुणाला पाहूनही आपण हेल्प नाही करत, पुढे नाही येत हेल्प करायला. तर मी या कल्चरलाही मी चॅलेंज करतो, म्हणजे की मला हे नाही आवडत, मी या सगळ्यांना चॅलेंज करतोय. I call upon all the governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers, and NGOs, and each one of us. तर हे म्हणतात की मी सगळ्यांना बोलावतोय इथे, चाहे कोणती सरकार असो, इंटर गव्हर्नमेंट एजन्सीज असो, बिझनेसेस असो, कोणते व्यापार असो, फेथ लीडर, वर्कर, टीचर, एनजीओज, म्हणजे जे की जे आहे बिना कोणत्या स्वार्थच्या काम करतात, हे सगळ्यांना मी बोलवतोय टू पुट एन एंड टू ऑल फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. की त्यांना सगळ्यांना म्हणतोय मी की मुलांप्रती जितकेही प्रकारचे व्हायलेन्स आहे, अत्याचार आहे, त्यांचा खात्मा करायला मी सगळ्यांचं आवाहन करतोय. स्लेव्हरी, trafficking, child marriages, child labor, sexual abuse, and illiteracy. These things have no place in any civilized society. तर ते म्हणतात की कोणत्याही सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये, म्हणजे चांगल्या समाजात जे आहे, या सगळ्या गोष्टींची काहीच जागा नाहीये. स्लेव्हरी म्हणजे काय झालं की बंधक बनवून ठेवणं. ट्रॅफिकिंग म्हणजे लहान लहान मुलांचं, पोरींचं जे आहे ना, एका देशमध्ये दुसऱ्या देशमध्ये त्यांना विकलं जातं, दॅट इज कॉल्ड ट्रॅफिकिंग. चाइल्ड मॅरेजेस, लहान मुलांचे लग्न करून देणे. चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्युज, त्यांना सेक्शुअली जे आहे ना त्यांना अब्युज करणं, त्यांच्याकडनं असे कामं करावणं ज्याची की त्यांची उमरच नाहीये. आणि इलिटरसी, जे अशिक्षा, या सगळ्या गोष्टींची अशा कोणत्या चांगल्या समाजात जागा नाहीये. फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. तर मित्रांनो, आपण हे करू शकतो. गव्हर्नमेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. तर सरकार जी आहे ती अशा प्रकारच्या मुलांच्या हितकारी अशा पॉलिसीज बनवू शकते. अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन, आणि एज्युकेशन मध्ये, शिक्षामध्ये ती इन्व्हेस्ट करू शकते, म्हणजे पैसा टाकू शकते. अँड यंग पीपल, बिझनेसेस, आणि अशाच प्रकारे जे यंग पीपल आहेत, तुमच्यासारखे जे यंग पीपल आहेत, त्यांच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करू शकते. Businesses must be more responsible, accountable and open to innovative partnerships. जे बिझनेसेस आहे, जे व्यापार आहे, ते जास्त रिस्पॉन्सिबल बने. म्हणजे की आपल्या कोणताही बिझनेस व्यक्ती करतो त्यात असं काही न करे ज्यात की असे लहान मुलांना जे आहे गोळा केला जाय किंवा त्यांच्याकडनं काही काम करत. त्यांना रिस्पॉन्सिबल बनायला पाहिजे, जिम्मेदार, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. इनोव्हेटिव्ह म्हणजे हॅव्हिंग न्यू ऍडव्हान्स्ड आयडियाज और मेथड्स, म्हणजे काही आपण नवाचार करतो, तर अशा प्रकारचे नवाचारचे पार्टनरशिप्स करता व्यापाऱ्यांना तयार राहायला पाहिजे. इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ऍक्सेलरेट ऍक्शन. तर अशा प्रकारचे जे इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज असतात त्यांना गव्हर्नमेंट बरोबर काम केलं पाहिजे, ताकी जे अशा प्रकारचे ऍक्शन आहेत ते लवकर घेतले जाय. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबाउट द बिझनेस. तर ऍज युजल अँड फ्रॅगमेंटेड एजेंडाज. फ्रॅगमेंटेड म्हणजे काय असतं? स्प्लिट अप और डिसयुनिफाईड. फ्रॅगमेंट्स म्हणजे काय असतात? तुकडे तुकडे. ठीक आहे ना? तर इथे हे म्हणतात की ग्लोबल सिव्हिल सोसायटी, अशा एक समाजला, ग्लोबल समाज म्हणजे जे की सगळे पूर्ण जे आहे एकत्रित, अशा प्रकारचा समाज एक राईज केला पाहिजे, असा उठला पाहिजे. अबाउट द बिझनेस म्हणजे व्यापाऱ्यांना आणि पैशा रुपयांना सोडून अशा प्रकारचा एक समाज उपजित केला पाहिजे. अँड फ्रॅगमेंटेड एजेंडाज, की ज्याच्यात की फ्रॅगमेंटेड, तुकडे तुकडे न असो एजेंडाचे, सगळ्यांनी एकासारखं सुचलं पाहिजे. फेथ लीडर्स अँड इन्स्टिट्यूशन्स अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ आवर चिल्ड्रन. तर सगळ्यांना, कोणते लीडर्स असो, संस्था असो, सगळ्यांना जे आहे एका बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि अशा मुलांचं रक्षण केलं पाहिजे, ह्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी अम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल.
आपल्याला बोल्ड व्हावं लागेल, आपल्याला अम्बिशियस व्हावं लागेल आणि आपल्यामध्ये ती विल पॉवर असली पाहिजे. वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस. म्हणजे की इतकं आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे की आपण पुढे येऊन जे आहे अशा मुलांची मदत करू शकू आणि जे आहे आपले जे प्रॉमिसेस आहेत, आपले वादे आहेत ते आपण निभावू शकू. तर ओव्हर 50 years ago on the first day of my school I met a cobbler boy. 50 वर्षाआधी माझ्या शाळेचा पहिल्या दिवशी मी एका जे आहे कॉबलर म्हणजे की जो मोची असतो, मोची मुलाला एका भेटलो. माय एज, माझ्या वयाचा होता, सिटिंग आउटसाइड द गेट ऑफ माय स्कूल. माझ्या शाळेच्या बाहेर गेटवरती बसला होता. आय आस्क्ड माय टीचर्स, मी आपल्या टीचर्सला विचारलं, वाय इज ही वर्किंग आउटसाइड? तो बाहेर काम का करतोय? वाय इज ही नॉट विथ अस इन द स्कूल? तो आमच्या बरोबर शाळेत का नाहीये? माय टीचर्स हॅड नो आन्सर. माझ्या टीचरजवळ कोणताही उत्तर नव्हता. वन डे आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉयज फादर. एक दिवशी मी करेज इकट्ठा केली, मी साहस केला आणि त्याच्या वडिलाला विचारलं त्या मुलाच्या. ही सेड, सर आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट, वी आर बॉर्न टू वर्क. तर त्यांनी म्हटलं की मी या बाबतीत कधी सोचलंच नाही आणि आम्ही तर काम करायलाच पैदा झालोय. हिज आन्सर मेड मी अँग्री. इट स्टील मेक्स मी अँग्री. त्याच्या उत्तराने मला फार राग आला आणि ते अजूनही मला ते उत्तर जेव्हाही मी सोचतो मला अजूनही राग येतो. सो वी विल कंटिन्यू द लास्ट पार्ट ऑफ दिस स्पीच इन द नेक्स्ट सेशन. आता आपण इंग्लिश वर्कशॉप ह्याचं बघूया. क्वेश्चन नंबर 30 जो लास्ट क्वेश्चन आहे तुमचा. इमॅजिन युअर स्कूल इन्व्हाइट्स मलाला टू प्रिसाइड ओव्हर सेलिब्रेशन ऑफ चिल्ड्रन्स डे. असं इमॅजिन करा, कल्पना करा की तुमच्या शाळेने मलाला युसुफजई हिला बोलावलं आहे चिल्ड्रन्स डे वरती स्पीच द्यायला. ड्राफ्ट अ वेलकम स्पीच फॉर दिस नोबल यंग गर्ल. तर तुम्हाला एक वेलकम स्पीच तयार करायची आहे हिच्याकरता. गॅदर हर बायोडेटा फ्रॉम द इंटरनेट. आणि तिचा जो बायोडेटा आहे तिच्या बाबतीत सगळ्या जानकार्या तुम्ही इंटरनेटवरनं गोळा करा. तर बघा आता आपण स्पीच बघू. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स. तर हे आपण जे आहे ग्रीट केलं सगळ्यांना. वी आर मोस्ट फॉर्च्युनेट टू हॅव अमंग अस द यंगेस्ट नोबल पीस प्राइज विनर. आपण खूपच फॉर्च्युनेट आहोत की आज आपल्यामध्ये जी यंगेस्ट म्हणजे सगळ्यात लहान वयाची नोबल पीस प्राइज विनर, नोबल शांतीची जी प्राइज विनर आहे इन द वर्ल्ड, मलाला, ही आपल्यामध्ये आहे. मलाला हॅज मेड हिस्ट्री. हिने जे आहे इतिहास रचला. मलालाज नेम इज नोन टू एव्हरीवन ऑल ओव्हर द वर्ल्ड. मलालाचं जे नाव आहे ते प्रत्येकाला, पूर्ण विश्वाला माहिती आहे. ऍट द एज ऑफ 17 शी स्टँड्स ऍज अन एपिटोम ऑफ करेज. 17 वर्षाच्या वयात ती जी आहे जसं की साहसची मूर्ती बनून उभी आहे. ऍज अन आयडियल टू फॉलो फॉर ऑल चिल्ड्रन लाईक अस. आणि एक आयडियल सारखी आहे ज्याला की आपल्याला आपण फॉलो करू आमच्यासारख्या सगळ्या मुलांकरता. We who are fortunate to get the support of our government, parents and teachers for achieving education. तर आपण म्हणजे आम्ही जे आहे जे की इतके भाग्यवान आहोत की आपल्याला सपोर्ट आहे, की आपल्याला आपले टीचर्स, आपले सरकार, आपले आमचे आई वडील सगळे जे आहे अचिव्हिंग एज्युकेशन, शिक्षा प्राप्त करण्यामध्ये आपली मदत करतात. विल फाइंड इट डिफिकल्ट टू अंडरस्टँड मलाला. तर आपल्यासारख्या अशा मुलांना मलालाला समजणं फार कठीण आहे. who was shot because she advocated the education of girls. कारण की तिला गोळी मारली गेली होती जेव्हा, कारण की तिने जे आहे एज्युकेशन ऑफ गर्ल्स, मुलींच्या शिक्षणाकरता तिने आवाज उठवली होती आणि म्हणून तिला गोळी मारली गेली होती. त्यातनं ती वाचली. वी कॅन इमॅजिन दॅट इट मस्ट हॅव बीन अ व्हेरी टायरिंग पिरियड फॉर हर. तर आपण ही कल्पना करू शकतो की तो काळ तिच्याकरता किती जास्त जे आहे त्रासाचा असेल जेव्हा तिला गोळी लागली असेल आणि ज्यातनं ती रिकव्हरी केली. वी मस्ट थँक गॉड दॅट शी सर्व्हाइव्ड द बुलेट अटॅक. तर आपल्याला देवाचा धन्यवाद केला पाहिजे की तिने तो बुलेट अटॅक, तुझी गोळी लागली त्याच्याशी सर्व्हाइव्ह केली, ती जिवंत राहिली अँड इज हिअर विथ अस टुडे टू इन्स्पायर अस. आणि ती आज आपल्यामध्ये आहे टू इन्स्पायर अस, आपल्याला प्रेरणा द्यायला, टू हेल्प अस बिल्ड करेज. आणि आपल्याला जे आहे बिल्ड करेज, साहस हे आपल्यामध्ये उपजवायला, ह्याची मदत करायला. अँड सर्व एज अन एक्झाम्पल ऑफ गुडनेस अँड कम्पॅशन. आणि ह्याच्याच बरोबर एक उदाहरणासारखी आहे ती चांगुलकीची आणि कम्पॅशनची. टेक्नॉलॉजी हॅज गिव्हन मेनी कम्फर्ट्स टू द वर्ल्ड. टेक्नॉलॉजी जी तकनीक आहे तिने खूप जास्त जे आहे पूर्ण विश्वाला कम्फर्ट्स दिले आहे, आराम दिले आहेत टुडे. बट इट हॅज फेल्ड इन गिव्हिंग पीस. पण टेक्नॉलॉजी जी आहे ती पीस नाही देऊ शकत, ती शांती द्यामध्ये ती जी आहे फेल झालेली आहे. हु कुड बी अ बेटर गेस्ट ऑन दिस ओकेजन ऑफ चिल्ड्रन्स डे. तर आजच्या या दिवशी, चिल्ड्रन्स डेच्या दिवशी ही मलाला सारखी अनेक कोणी चांगली गेस्ट नव्हती बोलवायला. देन द नोबल प्राइज विनर फॉर पीस.
तर ही जी नोबल प्राइज विनर आहे, जी पीस करता, शांती करता, तर हिच्यापेक्षा चांगलं आणि कोण असतं जिला आजच्या चिल्ड्रन्स डे वरती आम्ही बोलवलं असतं. आय हार्टली वेलकम यू मलाला. मी हृदयापासून तुझं स्वागत करते मलाला. ॲज आय टेक द लिबर्टी टू ॲड्रेस यू सो, यू हू आर लाईक एन एल्डर सिस्टर टू ऑल ऑफ अस. तर मी तुला असं मलाला असं म्हणते, मी ही लिबर्टी, मी हे फ्रीडम घेते तुला असं बोलायचं. तू जे की एक आमच्याकरता एक मोठी बहिणीसारखी आहे. वेलकम टू आवर स्कूल अँड थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग आवर इन्व्हिटेशन. तर आमच्या शाळेत तुझं स्वागत आहे आणि थँक्स करते, ती धन्यवाद करते की आमचा तू इन्व्हिटेशन जो आहे, आमंत्रण तू स्वीकार केला. थँक्यू. आता बघा मलालाच बायोडेटा बघा. नेम मलाला युसफजई, हे हिचं पूर्ण नाव आहे. फादर्स नेम, वडिलाचं नाव आहे जियाउद्दीन युसफजई. आईचं नाव, मदर्स नेम तार पेकाल युसफजई. डेट ऑफ बर्थ, हिचा डेट ऑफ बर्थ काय, जन्मली केव्हा, 12 जुलै 1997, हे हिचं डेट ऑफ बर्थ आहे. रिलिजन सुन्नी इस्लाम, म्हणजे ही मॉमडन मुलगी आहे, सुन्नी इस्लाम. ऑक्युपेशन काय आहे, ऍक्टिव्हिस्ट फॉर राईट्स टू फिमेल एज्युकेशन, म्हणजे मुलींच्या बायकांच्या शिक्षणाकरता ही जी आहे आणि त्याचे अधिकाराकरता ती ऍक्टिव्हिस्ट आहे, ती त्याच्याकरता प्रयत्न करते आहे खूप वर्षांपासून. आता ही कुठे जन्मली, काय जन्मली, ह्याच्याबद्दलही तुम्ही सगळे बायोडेटामध्ये अनेक जोडू शकता, अनेक बघू शकता. अवॉर्ड्स बघा तिला कोणकोणते मिळालेत. नोबल पीस प्राइज, सिमॉन डी ब्युवर प्राइज, नॅशनल युथ पीस प्राइज आणि ऑनररी कॅनेडियन सिटिझनशिप, हे सुद्धा हिला मिळालेलं आहे. हे सगळे अवॉर्ड जे की हिला मिळालेले आहे, कारण की हिने खूप लहान वयात खूप साहसचं काम केलं. तर आज आपण पाहिलंय ऑलमोस्ट, आता आपण एंड वरती येऊन गेलो या स्पीचच्या. किती छान गोष्टी केल्या सत्यार्थीने म्हटल्यात की जे की खरंच आपल्याला सोचायवरती मजबूर करतात की आपण कसं, म्हणजे की लहान मुलांबरोबर आणि सगळ्यांबरोबर, तुम्ही सुद्धा आहात, तुम्ही लहानच आहात अजून, तर जे आहे सगळ्यांनी एकदम कसं समभावाने एकासारखं राहावं आणि पूर्ण विश्व हे एक होईल, एकजूट होईल, तेव्हाच हे सगळं होऊ शकतं. सो दिस क्लास एंड्स फॉर नाउ. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन, बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.